दादा नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. आपण एक सामान्य कुटुंबातील माणूस आणि आज आपण जिल्हा परिषदेची निवडणूक लढत आहे. काय कारण, असं काय घडलं की आपण जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायला समोर गेलेले आहात? कसं आहे, 2014 पासून मी शरददादा सोनवणे यांच्यावर काम करतोय. मग त्यानंतर कुलस्वामीमध्ये डायरेक्टरशिप असेल, दोन दोन टर्म झाल्या कुलस्वामीमध्ये. त्याच्यामुळे सामान्य जनतेचे अनेक प्रश्न, छोट्या छोट्या गोष्टी, कर्ज मागायला येणारे शेतकरी, त्याच्यानंतर वसुलीमध्ये येणारी अडचण, ते शेतकऱ्याची अगतिकता, त्यानंतर बाजार समितीच्या माध्यमातून शरददादांच्या शब्दावर बाजार समितीच्या माध्यमातून ज्यावेळेस मी बाजार समितीमध्ये संचालक झालो, त्यावेळेस बाजार समितीच्या माध्यमातून अनेक म्हणजे शेतकऱ्यांची जवळीक अजून वाढली. शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी अधिक डोळसपणे किंवा जवळून शेतकऱ्यांचे प्रश्न बघता आले. लक्षात आलं की इथे काहीतरी कोणतरी एक पुढाकार घेणारं पाहिजे, जेणेकरून हे राजकारण न करता फक्त शेतकऱ्यांसाठी आपल्याला काय करता येईल. झेडपी शीटवर बसायचं तर कशासाठी बसायचं, त्याच्यातून शेतकऱ्यांचा काय फायदा करून देता येईल. बाजार समितीचे संचालक पदावर बसायचं तर कशासाठी बसायचं, त्याच्यातून शेतकऱ्यांचा काय फायदा करून देता येईल. कुलस्वामीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा काय फायदा करून देता येईल. म्हणून एक अभ्यास केला. गेली 10-11 वर्ष या सगळ्या गोष्टींची सामना करत असताना लक्षात आलं की झेडपी सारखं एक महत्वाचं पद, एक मिनी आमदारकी आहे. आमदारकीच्या याच्यात जवळजवळ 8 झेडपी आणि 1 नगरपालिका असे 9 प्रभाग आहेत. तर हा एक झेडपी प्रभाग हा एकेका मिनी आमदारकीसारखा आहे. आणि जिथे आमदार पोचू शकत नाहीत किंबहुना अख्ख्या तालुक्याच्या याच्यातून आमदारकीमध्ये त्यांना वेळ भेटत नाही, तिथे आपल्याला झेडपी सदस्य म्हणून एक कर्तव्य बजावायचं असतं. शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्या गोष्टी आपल्याला सदनामध्ये मांडायच्या असतात. त्या गोष्टीमध्ये एक छोट्या छोट्या गोष्टी असतात, फार मोठ्या रॉकेट सायन्सवाल्या कोणत्याच गोष्टी नसतात, पण त्याची एक मानसिकता असते. नुसतं विकास 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 बोलायचं, परंतु विकास शेतकऱ्यांना नक्की काय हवंय, शेतकऱ्यांच्या अडचणी कशा सॉल्व्ह होतील, ह्या गोष्टींकडे एक झेडपी सदस्य म्हणून आपण बघून त्या गोष्टींना न्याय दिला तर शेतकऱ्यांच्या आयुष्यात नक्कीच फार सुखाचे नाही पण निदान बरे दिवस येतील, ही माझी अपेक्षा आहे. आणि त्याच गोष्टीसाठी आपण हे झेडपी निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत. दादा, आत्ता आपल्या बोलण्यात शेतकऱ्यांबद्दल खूप काही भूमिका दिसतीये आणि आपल्या निवडणुकीचं ब्रीदवाक्य हे शेतकरी पर्वच असं दिसून येते. नक्की काय तुम्हाला सांगायचं, शेतकरी पर्व म्हणजे नक्की काय? बघा, जगाचा पोशिंदा आपला शेतकरी आहे. जगाचा पोशिंदा म्हणतोय मी. शेतकरी स्वतः एक वेळ उपाशी राहतो, परंतु जगाला जे अन्न लागतं किंबहुना काही मूलभूत गरजा लागतात त्यासाठी शेतकरी अहोरात्र झगडत असतो. म्हणजे स्वतःच्या जीवाची पर्वा नाही करत, थंडी वाऱ्या पावसाची पर्वा नाही करत, अनेक आसमानी संकट शेतकऱ्यावर असतात त्याची पर्वा नाही करतात, तो जिद्दीने पुढे जात असतो. आणि याच्या बदल्यात त्याला आपल्याकडून काय पाहिजे असतं, एक छोट्या छोट्या मूलभूत गोष्टी. वेळेवर वीज पाहिजे. जे आपले ट्रान्सफॉर्मर किंवा डिप्या बसवल्यात त्या अगदीच नादुरुस्त आहेत. आता मी बऱ्याच ठिकाणी बघतोय, रोज किमान एका डीपीचा फोन येतो की जी डीपी फॉल्टी आहे, डीपी खराब झाली, डीपी लोड कमी आहे, अनेक त्याच्यावर लोड जास्त आहे. त्यानंतर स्ट्रीट लाईटचा प्रश्न असेल, किंबहुना जे आपल्या शेताकडे जाणारे रस्ते असतील, घराकडे जाणारे रस्ते असतील, एक नीट नेटके पाहिजे, जेणेकरून माल शेतकऱ्याला व्यवस्थित काढता आला पाहिजे, त्याच्या घरापर्यंत त्याला व्यवस्थित जाता आलं पाहिजे. शेतकरी पर्वाचा अर्थच तो आहे का जे काही होईल ह्या गटामध्ये किंवा ह्या तालुक्यामध्ये ते शेतकऱ्यांना समोर ठेवून, कारण हा तालुका आपला शेतकरी तालुका आहे. आपल्याकडे कोणतीही इंडस्ट्री नाहीये, त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना किंबहुना इथल्या जनतेला जे काही 2 पैसे कमवायचे ते फक्त शेतीमालावर, शेतीवरच अवलंबून कमवायचे. हॉटेलिंग व्यवसाय, आता पर्यटन तालुका झाल्यामुळे हॉटेलिंग व्यवसायाला थोडीशी चालना मिळालेली आहे. तरी पण माझ्या हिशोबाने आजपर्यंत मी जेवढा तालुका हिंडलोय किंवा जेवढा गट हिंडलोय, 90% लोक फक्त शेतीवर अवलंबून आहेत, फक्त शेतीवर अवलंबून आहेत. त्याच्यामुळे ही आपण एक ब्रीदवाक्य केलंय की शेतकरी पर्व. जर काही करायचं असेल ते शेतकऱ्यांसाठी करायचं. शेतकरी पर्व ह्या त्या गोष्टीचा अर्थ आहे. दादा, आत्ता आपल्या गटातली जे लोक आहेत, जनता आहे, त्यांना आपण काय आवाहन करणार आणि काय विजन घेऊन त्यांच्या समोर जाणार आपण? व्हिजन बघा, माझं एक म्हणणं आहे की सरकार काय मदत करेल ही गोष्ट लांबची, परंतु शेतकऱ्याने आपल्या स्वतःच्या पायावर स्वतःला कसं उभं करता येईल, जेणेकरून दुसऱ्या कोणाची कुबडी, शेतकरी आपण राजा म्हणतो ना, राजाला कोणाची मदतीची गरज नाही. ठीक आहे, जी मदत मिळते शेतकऱ्यांना ती अगदीच तुटपुंजी असते.
कर्जमाफी असेल, नुकसान भरपाई असेल, जी काही मदत मिळते आतापर्यंत ज्या मी मदती बघितलेल्या आहेत तुटपुंजा. शेतकरी करतो खर्च एकरी ₹1,00,000 आणि मदत येते एकरी 2,500, 3,000, खूप झालं तर 5,000. आणि त्या मदतीच्या जोरावर आपण आपली कॉलर टाईट करून घेतो. माझं म्हणणं उलटच आहे. शेतकऱ्यांना कुणाच्या मदतीचीच गरज नाही पडली पाहिजे. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल त्यांच्या स्वतःच्या हाताने त्यांना विकता आला पाहिजे. किंबहुना जर बाजारभाव नसेल तर शीतगृहात ठेवता आला पाहिजे. त्यासाठी शीतगृह उभारणी झाली पाहिजे. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल त्याच्यावर प्रक्रिया उद्योग करून एंड यूज, आता समजा सोयाबीन आहे तर सोयाबीनचं तेल आहे, सोयाबीनची पेंड आहे, सोयाबीनच्या वड्या आहेत. आज सोयाबीन समजा आपण 53, 54, 57 रुपयाने विकतोय. बाजारभाव आपल्याला बाजारभावाचा हे फिक्स बाजारभाव भेटल्यामुळे, काय म्हणतात त्याला, फिक्स बाजारभाव आपण सरकारने देऊ केल्यामुळे, नाहीतर 35-40च्या वर्ष सोयाबीन जात नव्हतं. आणि हाच जो एंड प्रोडक्ट आहे, हा एंड प्रोडक्ट कितीतरी पटीने त्याच्यावर त्याची किंमत असते आणि त्याच्यासाठी लागणारी जी प्रक्रिया आहे ही फार नगण्य असते. किंवा आपल्या शेतकरी एक ग्रुपने ती प्रक्रिया नक्कीच करू शकतो. त्याच्यामुळे हे जे पैशाचं जे हे आहे मधला गॅप, ही दरी आहे, ही दरी न राहता शेतकऱ्यांचा भाव कमी आणि व्यापाऱ्यांना भाव मोठा भेटतो. व्यापाऱ्यांना म्हणण्यापेक्षा प्रक्रिया उद्योगांना भाव जास्त आहे. आणि हा प्रक्रिया उद्योग शेतकरी सहकारी माध्यमातून उभं करू शकतात ना. मी स्वतः एक डिंकाची फॅक्टरी मुंबईला चालवतो. त्याच्यामध्ये आम्हाला येणारा डिंक आणि आम्ही एंड यूज म्हणजे फिनिश प्रोडक्ट जे बाहेर जातं, एंड जे प्रोडक्ट असतं एकदम फायनल प्रोडक्ट विकण्याजोगा माल, याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि हेच आपल्या शेतकऱ्यांना मला समजून सांगायचं आहे. समजून सांगायचं याचा अर्थ काय, टोमॅटो आपण विकतो. टोमॅटो 1,000-1,500 रुपये कॅरेटला भाव असतात, 700 रुपये भाव असतात, 500 रुपये भाव असतात, तोपर्यंत आपल्याला परवडतं. पण त्याच्या खाली गेल्यावर परवडत नाही. त्या टोमॅटोची प्युरी काय करता येणार नाही का. बरं, शेतकऱ्याची जी मजुरी आहे, आता समजा निवडायला मजुरी लागते, तोडायची मजुरी आपण हे स्किप नाही करू शकत, पण निवडायची मजुरी, त्या नवीन नवीन मशिनरी बाजारात आलेल्या आहेत. जेणेकरून ग्रुप तंत्रज्ञानावर आपण ग्रुप शेती जर केली किंवा मग ग्रुप एक करून सहकारी तत्वावर जर आपण अशा मशिनरी घेतल्या, सोयाबीनच्या मशिनरी घेतल्या, त्याचा आपण मॉइश्चर काढण्याच्या किंवा मग कलर सॉर्टिंग करायच्या, साईज सॉर्टिंग करायच्या, अशा मशिनरी घेतल्या. महिलांसाठी समजा पापड उद्योग असेल, दुसऱ्या काही ग्रह उद्योग असतील, अनेक उद्योग आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना, इच्छा तिथे मार्ग. आपल्याकडे इच्छा पाहिजे, कोणतरी आपल्या शेतकऱ्यांना पुढाकार देणार पाहिजे, कोणीतरी दिशा देणार पाहिजे. ह्या दिशा आपल्याला आपले नवीन नवीन तंत्रज्ञान जगात फिरायचं, अख्ख्या महाराष्ट्रात फिरायचं, अख्ख्या देशात फिरायचं, का बाबा कोणत्या राज्याने कोणत्या शेतकऱ्याने याच्यात उत्कृष्ट काम केलंय, त्याला कसा फायदा झाला, तो का फायदा झाला, हे आपल्या शेतकऱ्यांपुढे आणायचं. जेणेकरून तो शेतकरी कुणाच्याही मदतीच्या वाचून किंवा मदती विना स्वतःसाठी, स्वतःच्या मुलाबाळांसाठी, आई वडिलांसाठी चांगलं काहीतरी निर्माण करू शकेल. त्याला कोणत्याही सरकारी मदतीची गरज पडणार नाही. मी का सरकारी मदतीची म्हणतोय, तरी सरकारी मदत मुळातच तुटपुंजी असते. सरकारला पण भरपूर अशी लिमिटेशन्स आहेत. त्याच्यामुळे नुसतं त्या गोष्टीवर राजकारण न करता, त्या गोष्टीवर डिपेंड न राहता, शेतकऱ्याने स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा अवलंब करायचा आहे. झेडपीच्या माध्यमातून मी हा गट फिरलोय. अनेक ठिकाणी घरांपर्यंत जाणारे रस्ते नाहीत, पायी जाण्यासाठी सुद्धा व्यवस्थित रस्ते नाहीत. ठीक आहे, काही ठिकाणी अडचणी सांगितल्या गेल्या का शेतकऱ्यांच्या थोड्याशा जमिनीवरून वादंग आहेत, त्यांच्या सीमारेषेवरून वादंग आहेत. पण हे आहे 10 ठिकाणी, पण रस्ते नाही जवळजवळ 50-100 ठिकाणी. म्हणजे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी, आपण मोठे रोड रस्ते हे आमदारांचं काम आहे, पण जे छोटे मोठे घराकडे जाणारे रस्ते, तिथे पेवर ब्लॉक लावणे, सांडपाण्याची व्यवस्थित व्यवस्था करणे, एखादं छोटं मोठं सभागृह तिथे महिलांना, पुरुषांना किंवा किंबहुना ज्येष्ठांना वाचनालय किंवा एखादी व्यायामशाळा, ह्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये आनंद शोधतात ही मंडळी, आपली शेतकरी मंडळी. सकाळी 7 वाजता शेतात जातात, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत शेतात राहतात. संध्याकाळी 6 नंतर आल्यानंतर त्यांना कुठेतरी एक समाधानाचे 2 क्षण उपलब्ध आहेत. यासाठी हा प्रयत्न आहे. धन्यवाद दादा. पुढील वाटचालीस आपणास हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.